शांती, त्याग, सत्य आणि अहिंसेचे प्रतीक तथागत भगवान गौतम बुद्ध हे एक भारतीय तत्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. राजकुमार असून सुद्धा त्यांनी राज्याचा त्याग करून जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी आणि दुःखाचे कारण शोधण्यासाठी आपले जीवन एका संन्यासीप्रमाणे व्यतीत केले. गौतम बुद्ध हे एक युगप्रवर्तक होते. त्यांनी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात आपल्या ज्ञानाची ज्योत पेटवली. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची संपूर्ण माहिती आणि त्यांचे कार्य बघणार आहोत. यामध्ये त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. तथागत गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. गौतम बुद्धांचा जन्म कोसल देशातील शाक्य कुलात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते आणि आईचे नाव महामाया होते. गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी वनात झाला होता. ज्यावेळी बाळाचा जन्म झाला तेव्हा असित नावाचा एक महान तपस्वी ऋषीने भविष्य वर्तवले होते की जर तो संन्यासी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी बाळाचा नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले. त्यांचे गोत्र नाम गौतम होते, म्हणून त्यांना लोक सिद्धार्थ गौतम या नावाने संबोधू लागले. या दरम्यान गौतम बुद्धांची माता महामाया या आजारी पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. सिद्धार्थाच्या मातेचे निधन झाले तेव्हा ते फक्त 7 दिवसांचे होते. आता जन्मदात्या मातेच्या जागी त्यांचे पालन पोषण त्यांच्या मावशी प्रजापती गौतमी ह्या आपल्या मुलाप्रमाणे करू लागल्या. प्रजापती गौतमी ह्या राजा शुद्धोधन यांच्या पत्नी होत्या. राजकुमार सिद्धार्थांचे जीवन मोठ्या ऐशोआरामात चालू होते. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्याला वाराही लागू नये, आध्यात्मिक विचार, संन्यास, वैराग्य यापासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाची सुरुवात झाली. ते तलवार चालवणे, घोडेस्वारी व धनुर्विद्या यात पारंगत होते. विवाह. 16 वर्ष वय झाल्यावर सिद्धार्थाचा विवाह स्वयंवरामध्ये यशोधरा यांच्याशी झाला. त्यावेळी दोघांचेही वय सारखेच होते. विवाहानंतर अनेक वर्षानंतर त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. गृहत्याग. एके दिवशी ते बाहेर पडले तेव्हा त्यांना वृद्ध व्यक्ती, रोगी, मृत व्यक्ती आणि एक संन्यासी अशी 4 प्रकारची माणसे दिसली. तेव्हा त्यांना समजले की आपले सुख हे एक अपवाद आहे आणि या जगात दुःख आहे. जग दुःखात अखंड बुडालेले आहे. या दुःखाचे कारण आणि जीवनाचे सत्य शोधण्यासाठी त्यांनी संसाराचा त्याग करून संन्यास घेण्याचे ठरवले. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी सर्व सुखे आणि ऐशोआराम सोडून गृहत्याग केला. कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला. ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एका पाठोपाठ 2 गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्म मार्गातील त्यांची प्रगती बघून दोघांनीही त्यांना आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले, परंतु सिद्धार्थाने त्या दोघांनाही नकार दिला. पुढे सिद्धार्थ गौतम आणि इतर 5 संन्यासी यांनी संपूर्ण ऐहिक सुखाचा त्याग करण्याचा मार्ग स्वीकारला. अन्नपाण्याचा त्याग करण्याचा हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे 1 पान एवढे राहिले. यामुळे त्यांचे शरीर अत्यंत कमजोर झाले होते. त्यांचे पोट त्यांच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते. त्यांची ही वैराग्याची तपश्चर्या 6 वर्षापर्यंत चालली. त्यांनी विचार केला की हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. ज्याची शक्ती नष्ट झालेली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही, त्याला ज्ञानाचा नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. यामुळे त्यांनी वैराग्यांचा मार्ग सोडून ध्यानाचा मार्ग स्वीकारला. मग एके दिवशी बोधगया येथे त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली बसून अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईपर्यंत न उठण्याचा निश्चय केला. 49 दिवसाच्या अखंड आणि अविरत तपश्चर्येनंतर वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. यानंतर त्यांचा अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यांना एक नवा मार्ग दिसला. येथून पुढे लोक त्यांना बुद्ध म्हणू लागले. बुद्ध ही एक ज्ञानाची उपाधी आहे. याचा अर्थ होतो आकाश एवढा प्रचंड ज्ञानी. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हणजे ज्ञानाचा वृक्ष असे म्हणतात. धम्मचक्र प्रवर्तन.
बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे 5 पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशालाच धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धर्माची मूलतत्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य मिळाले व बौद्ध धर्म वाढीस लागला. त्यांनी स्वतः इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जवळपास 1,00,000 लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. भगवान बुद्धांनी पाली या भाषेमधून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण दिली. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग व पंचशिले सांगितली. बुद्धांनी आपले धर्मप्रचाराचे कार्य आपल्या ज्ञानप्राप्तीपासून सुमारे 45 वर्षे केले. महापरिनिर्वाण, सत्य, अहिंसा, धर्म, प्रेम आणि शांतीचा संदेश लाखो अनुयायांना देऊन आणि बौद्ध धर्माची स्थापना करून तथागत बुद्धांनी जगात मोठा बदल घडून आणला होता. धर्मप्रचाराचे कार्य करत जेव्हा त्यांना जरावस्था प्राप्त झाली तेव्हा वृद्धापकाळामुळे त्यांची शरीर प्रकृती नीट राहत नव्हती. अशा दुर्बल अवस्थेतही बुद्धांचा प्रवास चालूच होता. शेवटी कुशीनगर येथे वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी वयाच्या 80व्या वर्षी तथागतांचे परिनिर्वाण झाले. त्यांचे परिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झाले. पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे की सूर्य केवळ दिवसाच प्रकाशित असतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान असतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. ब्राह्मण ज्ञानस्थ असतो तेव्हाच तो तेजपुंज असतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. भगवान बुद्धांनी पाली या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार विचार सांगितलेले आहेत. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी 4 आर्य सत्ये, अष्टांग मार्ग व पंचशिले सांगितली. 4 आर्य सत्ये. भगवान बुद्ध म्हणतात, मानवी जीवन हे दुःखमय आहे. दुःखाची निर्मिती तृष्णेतून म्हणजेच वासना, इच्छा, आसक्ती, आवड यातून होते. म्हणून या तृष्णेवर म्हणजेच या इच्छांवर आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी 4 आर्य सत्य आहेत. मानवी जीवन हे दुःखमय आहे. मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे. दुःखाचे निराकरण किंवा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते. दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग म्हणजेच अष्टांग मार्ग आहे. अष्टांगिक मार्ग. तथागत बुद्धांनी नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निर्वाणाच्या समीप पोहोचण्यासाठी हा अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग आहे. यालाच मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. अष्टांग मार्गाच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. सम्यक दृष्टी. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार आणि योग्य विचार. सम्यक वाचा. करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा म्हणजेच बोलणे ठेवण्याचा प्रयत्न करणे. सम्यक कर्मांत. उत्तम कर्म म्हणजेच योग्य कृत्य करणे. सम्यक आजीविका. वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. सम्यक व्यायाम. वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. सम्यक स्मृती. तात्विक गोष्टीचे स्मरण करून आपल्या मनाला जागृत ठेवणे. सम्यक समाधी. कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. पंचशील. गौतम बुद्धांनी पंचशिले सांगितलेली आहेत. या तत्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर मनुष्य जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो. मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. मी कामवासनेच्या अनाचारापासून दूर राहण्याची शपथ घेतो. मी खोटे बोलण्यापासून दूर राहण्याची शपथ घेतो. मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहात पाडणाऱ्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. 10 परमिता. 10 परमिता ह्या शील मार्ग आहेत. शील. शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल. दान. स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह इत्यादी अर्पण करणे. उपेक्षा. निरपेक्षतेने सतत प्रयत्न करत राहणे. निष्काम्य. ऐहिक सुखाचा त्याग करणे. वीर्य. हाती घेतलेले काम किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे. शांती. शांती म्हणजे क्षमाशीलता.
द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे. सत्य, सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलू नये. अधिष्ठान, ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा, मानवासकट सर्व प्राणी मात्रांविषयी प्रेमपूर्वक वागणे व दयाशीलता ठेवणे. मैत्री, मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू यांच्यासाठीच नाही तर सर्व जीवन मात्रांविषयी बंधुभाव बाळगणे. भगवान बुद्धांना युगप्रवर्तक मानले जाते. त्यांनी आपले जीवन बहुजन हिताय, बहुजन सुखाय खर्च केले. भगवान बुद्धांनी त्या काळात असलेल्या सर्व अनिष्ट प्रथा आणि परंपरेचा विरोध केला. यज्ञात दिल्या जाणाऱ्या प्राण्यांचा बळी तसेच चातुर्वर्ण्य व्यवस्थेचाही विरोध केला. भगवान बुद्ध म्हणतात, माझ्या धम्माचा आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जन्म म्हणजेच पुनर्जन्म यांच्याशी काहीही संबंध नाही. माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. तथागत गौतम बुद्धांनी संप्रदाय, जात, धर्म व सामाजिक दर्जा यांचा विचार न करता समता प्रस्थापित करण्याचा धर्मोपदेश केला. त्यांनी स्त्रियांनाही संघात प्रवेश दिला. बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म असून त्याने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत केली. त्यामुळेच गौतम बुद्धांना व त्यांच्या उपदेशांना, त्यांच्या शिकवणुकींना जगभरात स्वीकारले जाते. तथागत भगवान गौतम बुद्धांना जगाच्या अंतापर्यंत आठवले जाईल आणि त्यांच्या अमूल्य संदेशांचे पालन केले जाईल. गौतम बुद्धांच्या अनमोल सुविचारांचे व्हिडिओज अगोदरच बनवलेले आहेत. त्यांचे सुविचार तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऐकू शकता. तर मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. स्टे इन्स्पायर्ड. अतीत जा चुका है, भविष्य अभी आया नहीं है. तुम्हारे पास जीने का केवल यही क्षण है, वर्तमान.